नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। तीर्थ कानबाई महोत्सवात 3000 पुरणपोळ्यांचा नैवेद्य। कापडणे येथील गजू चैत्राम माळी यांच्याकडे 2 दिवसाचा तीर्थ कानबाई महोत्सव पार पडला। यावेळी तब्बल 3000 पुरणपोळ्यांचा महाप्रसाद तयार करण्यात आला होता। 8000 भाविकांनी ग्रामस्थांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। कामगार नगरमधील रहिवासी व कानबाई भक्त गजूमाळी यांच्याकडे 6 महिन्यापूर्वी तीर्थ कानबाई महोत्सव आयोजित करण्यात आला होता। महिनाभर चाललेल्या या महोत्सवात पंचक्रोशीतील गावामधून कानबाई एकाच ठिकाणी एकत्रित होऊन पूजाविधी झाली होती। हा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर आता 6 महिन्यांनी श्रावण महिन्याचे औचित्य साधून 2 दिवसीय कानबाई महोत्सव आयोजित करण्यात आला होता। या उत्सवात गावातील महिलांची प्रचंड मेहनत घेत 12 तास 3000 पुरणपोळ्या टाकण्याचा विक्रम केला। चुलीवर मातीचे खापर ठेवून करण्यात आलेल्या या पुरणपोळ्या तयार करण्यासाठी महिलांनी दुपारी 12 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत मेहनत घेतली। गुरुवार रोजी पुरणपोळ्या तयार करून शुक्रवार रोजी महाप्रसाद कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी दिवसभरात गावातील 8000 पेक्षा जास्त भाविकांनी व ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। या उत्सवात गजेंद्र माळी, साहेबराव खलाणे, नारायण माळी, कैलास खलाणे, गोविंदा माळी, भाऊसाहेब पाटील, प्रमोद पाटील, सोनू माळी, राजेंद्र माळी, आनंद माळी, संजय माळी, योगेश माळी, सावता माळी, पत्रकार विठोबा माळी, जिभाऊ ठेकेदार, कवी दिलीप पाटील, लक्ष्मण माळी, विश्वास माळी, सचिन माळी, किशोर बोरसे, गोटू बोरसे आदींनी अनमोल सहकार्य लाभले। या कार्यक्रमात 2 क्विंटल गहू, 1 क्विंटल डाळ व 1 क्विंटल गुळपासून 3000 पुरणपोळ्या तयार करण्यात आल्या, तर 2 क्विंटल तांदूळपासून भात तयार करण्यात आला होता। या अन्नदानात सामाजिक कार्यकर्ते नारायण ठेकेदार यांनीही अनमोल मदत केली। ज्या वर्षी मोठा तीर्थ कानबाई महोत्सव झालेला असतो त्यावर्षी कानबाई महोत्सव टाळला जातो, म्हणून यावर्षी कापडणे गावात कुठलीही कानबाई महोत्सव न झाल्यामुळे गजेंद्र माळी यांच्या घरी गावकऱ्यांसाठी हा 2 दिवसीय तीर्थ कानबाई महोत्सव साजरा करण्यात आला। या ठिकाणी गुरुवार रोजी रात्रभर कानबाई गीतांचा जागरणाचा कार्यक्रम झाला। शुक्रवार रोजी महाप्रसादाचा कार्यक्रमाला मोठी गर्दी उसळली होती। यावेळी कामगार नगरमधील तरुणांनी व गावातील तरुणांनी प्रसाद वाटप कार्यक्रमात दिवसभर मोठे परिश्रम घेतले। यावेळेस प्रसार माध्यमांशी बोलताना कानबाई भक्त गजूमाळी म्हणाले की आज 6 महिन्यापूर्वी कापडणे गावात अशी मोठी भरतीरात झाली होती, म्हणून आमच्या कापडणे गावात कुठलाही समाजामध्ये सर्वांना कानबाई मातेचा उत्सव झालेला नाही, म्हणून आज परत श्रावण महिन्यानिमित्तानं आज गुरुवार, उद्या शुक्रवारी आज रात्रभर पूर्ण भोजन चालेल आणि शुक्रवारी महाप्रसादाचा कार्यक्रम आहे, म्हणून जास्तीत जास्त संख्येने प्रसादाला यावं ही नम्र विनंती। जवळजवळ आज प्रसादी आमच्या संपूर्ण कापडणे गावातील महिला, पुरुष मंडळी, महिला मंडळी, संपूर्ण गाव आज रात्रभर स्वयंपाक चालेल। जवळजवळ 3.5 क्विंटल गव्हाच्या पुरणपोळ्या आहे, तर आज महाप्रसादी आणि परत सकाळी शुक्रवारी सगळ्यांनी आमचं सगळं कापडणं गाव पूर्ण गाव घरीची, आम्हाला कुठेही जायचं नाही, प्रसादाचा आवश्यक लाभ घ्या म्हणून सगळ्यांना विनंती, तर प्रसाद घ्यायला नक्की यावं।